नमस्कार मंडळी, आज मी एका गंभीर विषयावर तुमच्याशी बोलणार आहे। ते बोलण्याच्या आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवणार आहे। ती आधी बघूयात आणि मग आपण बोलूयात। Don't resist. It's not going to go well for you. But why? But what do I do now? For how long is it going to be? Please don't embarrass me, ma'am. I think your own choices are going to embarrass you. हे जे फुटेज तुम्ही पाहिलं ही घटना अमेरिकेतल्या इलिनॉय राज्यातली आहे। या व्हिडिओमधली महिला जिमिशा अवलानी ही एक भारतीय महिला आहे आणि ती अमेरिकेत फिरायला आली होती। जिमिशा अवलानीने जवळपास $1300च्या वस्तू म्हणजे इंडियन करन्सीमध्ये अंदाजे 1,11,650 रुपयांच्या वस्तू टार्गेट या रिटेल स्टोअरमधून चोरायचा प्रयत्न केलाय, तसा तिच्यावर आरोप आहे। ही घटना घडली 1 मे 2025ला, पण आता 14 जुलैला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। युट्यूबवरच्या बॉडीकॅम एडिशन या स्वतंत्र चॅनलने हे पोलीस बॉडीकॅम फुटेज प्रसिद्ध केले आणि भारतीयांसाठी ही घटना अतिशय लाजिरवाणी आहे। आता व्हिडिओमध्ये असं दिसतं की जिमिशा 7 तास टार्गेटमध्ये होती आणि नंतर पैसे न भरलेले सामान घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना ती पकडली गेली। ती वारंवार सांगत होती, मी पैसे देते, मी पैसे देईन, प्लीज मला सोडा। पण तिला पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही आता फेलनी म्हणजेच गंभीर गुन्हा केलेला आहे आणि आता पैसे देऊन काही उपयोग नाही। म्हणून जर तुम्ही अमेरिकेत नवीन असाल, मग ते टुरिस्ट व्हिसावर असू दे, स्टुडंट व्हिसावर असू दे किंवा वर्क व्हिसावर असू दे, तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। कोणत्याही दुकानामध्ये पैसे न देता वस्तू घेऊन बाहेर पडू नका। जर चुकूनही गेटच्या बाहेर गेलात तर तो शॉपलिफ्टिंगचा गुन्हा होऊ शकतो। इथे मी आता पैसे देतो, प्लीज मला सोडा, माझी चूक झाली, ही कारणं मान्य होत नाहीत। एकदा गुन्हा झाला की मग तो क्राईम इन्व्हॉल्विंग मॉरल टर्पिट्यूड म्हणजेच नैतिक दुर्बलतेचा गुन्हा म्हणून समजला जातो आणि याचा परिणाम तुमच्या व्हिसावर, ग्रीन कार्डवर किंवा भविष्यामध्ये तुम्हाला अमेरिकेत परत यायचं असेल तर तुमच्या एंट्रीवर होऊ शकतो। कायदा न कळणं हे एक्सक्यूज नसतं। मला माहीतच नव्हतं असं अमेरिकेत मान्य होत नाही। इथे आलायत म्हटल्यानंतर इथल्या कायद्यांची माहिती तुम्हाला करून घेणं हे अनिवार्य आहे आणि इथले कायदे कडक आहेत। तुमच्या कृतीमुळे संपूर्ण आपल्या भारतीय कम्युनिटीवर परिणाम होतोय। या घटनेमुळे भारतीय लोकांना सोशल मीडियावर टीका सहन करायला लागते, मीम्स येतात, ऑकवर्ड कॉन्व्हर्सेशन्स सहन करावी लागतात। अमेरिकेतले कायदे हे भारतासारखे नाहीयेत। इथे नियम काटेकोर आहेत आणि कायद्याने चूक झाली तर क्षमा मिळणं कठीण असतं, विशेषतः जर तुम्ही इमिग्रंट असाल। त्यामुळे अमेरिकेत आलात, नवीन अनुभव घ्या, शॉपिंग करा, फिरा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अमेरिकन स्वप्न पाहताना अमेरिकन कायदेही पाळायला पाहिजेत, नाहीतर एका चुकीने आयुष्यभर परत यायची संधी तुमची नाकारली जाऊ शकते। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।